कोपरगाव शहरातील धारणगाव रोड परिसरात रविवारी मध्यरात्री वाहनांची तोडफोड व दगडफेक प्रकरणात कोपरगाव शहर पोलिसांनी धडक कारवाई करत अटक करण्यात आलेल्या 6 आरोपींची आज बुधवार दिनांक 10 जून रोजी सायंकाळी ज्या परिसरात हा प्रकार घडला होता त्या भागात 6 आरोपींची धिंड काढण्यात आली। या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे। दरम्यान पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, पोलीस उपनिरीक्षक दीपक रोटे यांच्यासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी उपस्थित होता। पोलिसांनी आरोपींना घटनास्थळासह संबंधित परिसरातून फिरवत नागरिकांना कायद्याचा संदेश दिला। या प्रकरणात आतापर्यंत कोपरगाव शहरातील विविध भागातून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सनी जाधव, वैभव कुराडे, राहुल चवंडके, रितेश सोनवणे, स्वराज सोळसे आणि अरबाज कलीम शेख यांचा समावेश आहे। दरम्यान धारणगाव रोड परिसरात वाहनांची तोडफोड व दगडफेक आणि दहशत निर्माण केल्याप्रकरणी या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संबंधित आरोपींचा शोध सुरू केला होता। त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव पोलीस करत आहेत। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। कोपरगावकरांनो, बाजारात फिरून थकलात तरीही हवी ती वस्तू मिळत नाहीये का? मग या थेट द फॅमिली मार्ट मध्ये तुमच्या घरासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू आता एकाच छताखाली। लहान मुलांची आकर्षक खेळणी, मुलांचे व मोठ्यांचे कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, किचनवेअर, भांडी, गिफ्ट्स आयटम, शैक्षणिक साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या 10,000हून अधिक वस्तूंचा भव्य संग्रह। उत्तम गुणवत्ता, भरपूर व्हरायटी आणि होलसेल दरांमुळे ग्राहकांची वाढती पसंती। सणोत्सव असो, वाढदिवस असो किंवा रोजच्या गरजेची खरेदी, प्रत्येकासाठी योग्य पर्याय फक्त द फॅमिली मार्ट मध्ये। मग वाट कसली पाहता? आजच भेट द्या द फॅमिली मार्ट, येवला रोड, शीतल हॉटेल शेजारी, कोपरगाव। द फॅमिली मार्ट, संपूर्ण कुटुंबाच्या आनंदी खरेदीचे विश्वासू ठिकाण।